नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र नारंगाव येथे जैविक प्रयोगशाळा याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। आजचं औचित्य साधून ग्लोबल कृषी 2026 त्या निमित्ताने आपण कृषी प्रदर्शनात ज्या गोष्टी पाहणार आहोत त्या ह्या व्हिडिओद्वारे, तसंच आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत उपलब्ध होणारे जैविक खते यांबद्दल इथे सविस्तर माहिती सांगणार आहोत। माझे नाव अश्विनी केसकर, मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करते। आज आपण जैविक खते, जैविक बुरशीनाशके तसंच मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे मूलद्रव्ये यांमधले जेवढी प्रकारची खते निर्मिती कृषी विज्ञान केंद्राच्या लॅबोरेटरीत तयार करतो व ती इथे शेतकऱ्यांसाठी विक्री उपलब्ध असतात। त्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर नत्र पुरवण्याचं काम करतं। याची किंमत 180 रुपये लिटर आहे आणि 800 रुपयाला 5 लिटरचा कॅन आहे। त्याच्यानंतर PSB जे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा बायोफर्टिलायझर म्हणून काम करतं। ह्याच्यामुळे पांढरी मुळीचे वाढायचे प्रमाण हे अधिक असते। याची सुद्धा किंमत 180 रुपये लिटर आहे। त्याच्यानंतर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच KMB जे जमिनीतलं पोटॅश पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम तसेच फळ फुगवणीचे काम करतं। याची सुद्धा किंमत 180 रुपये लिटर आहे। त्यानंतर डिकंपोस्टर हे पालापाचोळा तसेच शेणखत व ऊसाचे पाचट ह्याचं कुजवण्याचे काम करतो। याची किंमत 80 रुपये लिटर एवढी आहे। तसेच बुरशीनाशकांमध्ये आपण 3 प्रकारची बुरशीनाशके तयार करतो। त्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस नावाचे मर रोग, मुळकूज जी पिकांची होते त्याचं कंट्रोलिंग करण्याचं काम हे 3ही प्रकारचे बुरशीनाशके करतात। यांच्या तिघांचीही किंमत 210 रुपये प्रत्येकी लिटर अशी आहे। त्यानुसारच आपण 2 मायक्रोन्यूट्रिएंटच्या ग्रेड तयार करतो, ग्रेड 1 आणि ग्रेड 2। ग्रेड 1 हे जमिनीतून देण्यासाठी आहे, तर ग्रेड 2 हे फॉलियर स्प्रेसाठी आहे। ह्याची दोघांचीही किंमत 200 रुपये पर लिटर एवढी आहे। सदर सर्व खते ही कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यालयात वर्षभर कमी अल्प दरामध्ये उपलब्ध असतात। सदरील सर्व खते शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यालयात स्वतः येऊन घेऊन जावी लागतील। धन्यवाद।